नमस्कार मित्रांनो, सुस्वागतम. मुरंबा मालिकेच्या आजच्या भागामध्ये पंकज काका हे गाणं गात असतात. अगदी त्यांची गुणगुण चालू असते तेव्हा कावेरी आणि मंगला मावशी तेथेच असतात. मंगला मावशी आता पंकजला ओरडत असते. तर आता म्हणजे कावेरीला खूप असं अस्वस्थ झाल्यासारखं वाटत असतं की नक्की तिला काय झालं. पूर्णपणे घाम फुटलेलं असतं. ती आपल्या पदराने आपल्याला स्वतःला वारा घालत असते आणि तेवढ्यात मंगला मावशीचं लक्ष कावेरीकडे जातं. मंगला मावशी कावेरीला विचारते की कावेरी, अगं तुला असं काय झालं, तू का असे करतेस. तेव्हा कावेरी म्हणते की अगं खरंच मला काही कळत नाही की मला असं इतकं अचानक अस्वस्थ झाल्यासारखं का वाटतं आणि घामसुद्धा खूप आला, मला कसली तरी भीती वाटते. तेव्हा मात्र आता मंगला मावशी म्हणते की होणारच तुला असं. इतक्या रडक्या आणि इतक्या जोरात ते गातात ना, रडतात की गातात काहीच कळत नाही. यांच्यामुळे हिला इतका त्रास होतो. तर पंकज काका म्हणतात की काय माझ्यामुळे. मंगला मावशी म्हणते की हो अहो तुम्ही कसं गाता, बघा तिला त्रास व्हायला लागला, बघा जरा लक्ष द्या. त्यावर कावेरी म्हणते की नाही ग, त्यांच्यामुळे नाही, मला कसतरीच होतंय, मला चक्कर येते. म्हणून कावेरी आता डोक्याला हात लावते. मला खरंच काही कळत नाही की काय होतंय. कारण आता कावेरी सोबत सुद्धा एक खूप मोठा असा संकेत घडलेला असतो आणि इकडे रमाला सुद्धा खूप काही संकेत मिळालेले असतात. तेव्हा कावेरी ही अगदी डोक्याला हात लावून बसते. मंगला मावशी धावतच तिच्या जवळ येते आणि काय होतं असं तिला काळजीने विचारायला सुरुवात करते आणि पंकज काकांना म्हणते की जा आता डॉक्टरांना घाईने बोलावून घेऊन या. त्यावर आता पंकज काका लगेच उठतात आणि डॉक्टरांना बोलवायला जायला निघतात. त्यावर कावेरी म्हणते की नाही नको, डॉक्टर नकोय आणि मला माहिती नाही की असं काय होतंय, मग आपल्यावर काही विघ्न तर येणार नाही ना. त्यावर मंगला मावशी म्हणते की कावेरी अगं असं काही होणार नाही, कशाला तू इतकं टेन्शन घेतेस, नको तू इतकं विचार करू. तेव्हा कावेरीचं देवाकडे लक्ष जातं आणि देवासमोर जो दिवा लावलेला असतो तो असा फडफडत असतो, म्हणजे वाऱ्यासारखे विझेन की काय असं होतं असतं. कावेरी लगेच तटकनी उठते आणि दिव्याला ती विझू नये म्हणून दोन्ही हात लावते. परंतु होतं मात्र काही अघटित, कारण एक खूप मोठा असा चमत्कार आणि संकेत त्यांना पुन्हा पाहायला मिळतो की देवासमोरचा दिवा विझूनच जातो. तर आता मंगला मावशी कावेरी ह्या खूपच घाबरतात. त्यांना खूप मोठा धक्का बसतो आणि पंकज काकांना सुद्धा. तेव्हा कावेरी घाबरतच म्हणते की देवा, अरे हे काय संकेत असतील. म्हणून कावेरी घाईने रमा आणि मंगला मावशीला म्हणते की मंगला मावशी तू घाईने रमाला फोन कर. तेव्हा पंकज काका म्हणतात की अहो ताई, ते दोघे फिरायला गेलेत ना, मग कशाला त्यांना डिस्टर्ब करायचं. तेव्हा मात्र आता कावेरी खूप घाबरते आणि मी सांगते ना तुम्हाला की रमाला फोन लाव म्हणून. तेव्हा कावेरी खूप ओरडते. तेव्हा मात्र आता मंगला मावशी घाईने मोबाईल घेते आणि रमाला फोन लावायला सुरुवात करते आणि घाईने ती फोन करते आणि कावेरीला म्हणते की नको तू काळजी करू कावेरी, मी तिला फोन लावते. तेव्हा कावेरी विचारते की लागला का फोन. तर मंगला मावशी म्हणते की नाही लागत ग. तर कावेरी घाबरून म्हणते की परत लाव, कारण एकतर कावेरीला खूप टेन्शन आलेलं असतं की रमाच्या बाबतीत काही असं अघटित व्हायला नको आणि फोन काही लागत नसतो. तर कावेरीला आणखीन टेन्शन येतं. कावेरी म्हणते की आपल्या रमाला काही होणार तर नाही ना. तेव्हा पंकज काका म्हणतात की ताई अहो कशाला इतकं टेन्शन घेतात, कसा बोलतात, विचार कशाला करतात. त्यावर कावेरी म्हणते की तुम्ही असं कसं म्हणू शकतात, तिकडे तो दिवा विझला. तेव्हा मंगला मावशी फोन लावत असते परंतु फोन काही लागत नसतो. कावेरी म्हणते की अगं काय झालं, आणि तर मंगला मावशी म्हणते की नाही लागत ग. कावेरी लगेच तिच्या हातातून फोन घेते आणि सीमाला फोन लावते. म्हणून सीमाचा नंबर त्या शोधत असतात. कावेरी अगदी धक्क्याने म्हणते की कुठे सीमाचा फोन, तिचा नंबर कुठे. आणि तेव्हा कुठे तिचा नंबर सापडतो आणि लगेच ते सीमाला कॉल करतात. त्यानंतर इकडे आता रमा ही अक्षयला भेटायला येतच असते आणि तेथे एक अशी गरीब आजीबाई बसलेले असतात. अगदी गरीब असते बिचारी, पैसे मागत असते आणि आपलं पोट भरत असते. तेथील जे काही पोरं असतात जात असतात ये असतात आणि त्या पोरांना ती भीक मागत असते की अरे म्हातारीच्या पदरात काहीतरी टाका रे, दे रे गरीबाला, असं काहीतरी ती पैसे मागत असते. आणि त्याच वेळेस ते पोरं काही म्हातारीला पैसे देत नाही आणि तेवढ्यात तेथे रमा येते. रमा अगदी त्या आजीकडे अगदी प्रेमाने पाहत असते. त्या आजीबद्दल रमाला इतकी काळजी आणि हुरूर वाटते आणि रमा तिच्याजवळ येते. तेव्हा ती आजी म्हणते की बाळा अगं 2 दिवस झाले काही खाल्लं नाही, अगं काहीतरी खायला तरी दे. तेव्हा रमा म्हणते की थांबा आजी, मी तुमच्यासाठी काहीतरी खायला घेऊन येते. तेव्हा रमा तिला खायला घेऊन येते आणि तिच्या हातात देते आणि आजीला विचारते की काय झालं, तुम्ही अशा रस्त्यावर का बसलात, तुमच्या घरात नाही का कोणी तुमच्यासाठी. तेव्हा आजी म्हणते की बाळा अगं काय सांगू, माझा नवरा देवाघरी गेला, पोरं आपल्या संसारात रमली, आईला विसरून सुद्धा गेली. ते ऐकून रमाला खूप वाईट वाटत असतं आणि ती रमाला विचारते की बाळा अगं तुझं लग्न झालं का. रमा म्हणते की हो. तेव्हा आजी म्हणते की हो बाळा, मग सुखी राहा. अगं ज्या बाई बरोबर तिचं कुंकू असतं ती खरंच खूप नशिबवान असते.
त्याच्यावरती तू प्रेम कर आणि त्याच्याबरोबर सुखाने संसार कर। तेव्हा रमा खुशून हसते आणि आमचं एकमेकावर खूप प्रेम आहे असं त्या आजीला सांगते। आजी म्हणते की हो बाळा सुखी राहा। तेव्हा रमा घाईने आपल्या पर्स मधून काही पैसे काढते आणि त्या आजीला देते। आजी खुशून तिला अगदी प्रेमाने तिच्या चेहऱ्यावरून अगदी प्रेमाचा मायेचा हात फिरवत म्हणते की देव तुझं बाळा कल्याण करो। तेव्हा रमा खुश होते आणि पुढे परत ती आपल्या त्या ठरलेल्या पॉइंटवर येत असते। अक्षयची वाटच पाहत असते आणि रमा इतकी छान अशी इतकी म्हणजे सुखावून गेलेली असते। अक्षयची प्रत्येक आठवणी तिच्या डोळ्यासमोर येतात। अक्षय केव्हा येईल याची आतुरतेने ती वाटच पाहत असते। तेव्हा एका ठिकाणी ती थांबते आणि पाहत असते। तेव्हा अक्षय तिला म्हणत असतो की तुला माहिती आहे का पौर्णिमेच्या चंद्राची काय जादू असते की हा चंद्र प्रेम करणाऱ्यांच्या डोळ्यामध्ये तो फुंकर मारत तो म्हणतो की असा फुंकर मारून जातो अगदी गुलाबी रंग शिंपडून। तेव्हा आता ती आपल्या घड्याळात पाहत असते किती वाजले आणि अक्षय केव्हा येतो याची वाटच बघून ती अक्षयच्या आठवणीत रमून जाते। रमा त्याला घट्ट मिठी मारत म्हणते तुम्ही मला कुठेही सोडून जाणार तर नाही ना, आयुष्यभर माझ्या सोबत तर असाल ना। तेव्हा अक्षय म्हणतो की नाही रमा आपण कधीही वेगळे नाही होणार, आयुष्यभर आपण कायम एकमेकांच्या सोबत राहू असं तो रमाला वचन देतो। आणि ज्या चिठ्ठ्या अक्षयने रमासाठी ठेवलेल्या असतात तर त्या चिठ्ठ्या तिने सर्व वाचलेल्या असतात आणि त्याची आठवण आता रमाला आत्ता होत असते। प्रत्येक चिठ्ठ्यांची आठवण होऊन तिचा जो काही मसाज अक्षयने करण्यासाठी सांगितला होता आणि रमाला छान असं तयार होऊन ड्रेस सुद्धा त्याने सरप्राईज केलेला असतो। हे सर्व अगदी त्या क्षणाची तिला आठवण होत असते। अक्षयच्या आठवणीत ती अगदी भारावून जाते आणि मी तुला प्रॉमिस करतो की रमा आज संध्याकाळी मी पूर्णपणे तुझा असेल असं त्याने शेवटच्या चिठ्ठीमध्ये लिहिलेलं असतं। आज संध्याकाळी बरोबर 5 वाजता तू मला सनसेट पॉइंटला भेट। तेव्हा रमा विचार करते की किती वेळ झाला मला सनसेट पॉइंटला पोहोचून सुद्धा, मग काय करू, फोन करू का त्यांना? नाही नको, ते तर गाडी चालवत असते। नाही नको, थांबते थोड्या वेळ म्हणून रमा पुन्हा इकडे तिकडे फिरत असते। अक्षय केव्हा येतो हे घड्याळात पाहत असते किती वाजले अशी ती अक्षयची वाटच पाहत तिचं चाललेलं असतं। आणि त्याच वेळेस आता अक्षय गाडीतून तेथे येऊन पोहोचतो। तेव्हा अक्षय गाडी थांबवतो आणि खाली उतरतो। हातामध्ये फुलांचा बुके असतो आणि तो रमाला इकडे तिकडे शोधत असतो परंतु रमा मात्र त्याला तेथे दिसत नाही। तेव्हा तो घाईने रमाला फोन करतो आणि रमा खुश होऊन अक्षयचा फोन उचलते आणि हॅलो म्हणते। तेव्हा अक्षय म्हणतो की रमा अगं कुठे आहेस तू, मी पोहोचलो सनसेट पॉइंटला। तेव्हा रमा म्हणते की काय हो कुठे काय कुठे, मी आले होते तिकडे आणि आता वाट बघून बघून मी निघाले सुद्धा रूमकडे, एकतर तुम्ही कामात होतात मला तुम्हाला फोन सुद्धा करता येत नव्हता। तेव्हा अक्षय म्हणतो की अगं असं काय करतेस तू? रमा खुश होऊन म्हणते की आलात तुम्ही? तर अक्षय म्हणतो की हो मी इकडेच आहे सनसेट पॉइंटला, ए बरं तू इकडे आणि येताने मात्र फोन ठेवू नकोस, तू कुठे आहेस कुठून येते ते बरं सांग। तेव्हा रमा म्हणते की अहो मी इकडे आहे, तिकडे आजूबाजूला झाडी आहेत, तुम्ही कुठे आहात बरं? तेव्हा रमाला अक्षय दिसतो आणि ती म्हणते की हा इकडे बघा, इकडे मागे 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 आहे मी तुमच्या। तेव्हा अक्षयचं लक्ष जातं। अक्षय विचारत असतो की कुठे कुठे आणि अक्षय लगेच तिकडे यायला निघतो। रमा सुद्धा अगदी तिकडे येत असते। दोघांना खूप आनंद झालेला असतो, दोघे इतके खुश असतात, एकमेकांना भेटायची त्यांना इतकी आतुरता लागलेली असते। आणि आता मात्र एक असं खूप असं विघ्न रमा आणि अक्षयवर आलेलं असतं। मित्रांनो आता रमा आणि अक्षय दोघांना भेटणार तोच इतके खुश होऊन एकमेकांकडे हसत असतात। रमा पुढून येत असते, अक्षय तिच्या पुढून येत असतो आणि त्याच वेळेस एक गाडी येते। रमाच्या मागून ती गाडी आलेली असते। रमाचं लक्ष फक्त आपल्या अक्षयकडे पुढे असतं। अक्षयला भेटण्याची तिला घाई झालेली असते आणि तेव्हा मात्र ती गाडी मागून येते। अक्षयचं लक्ष जातं, अक्षय जोरात रमा असे ओरडतो आणि त्याच वेळेस मात्र त्या गाडीने रमाला उडवलेलं असतं आणि रमा उडते तशी अगदी खोल अशी दरीत जाऊन ती उंच उडालेली असते आणि अक्षय तिच्या हाताला सुद्धा जोरात रमा असे ओरडत धरतो परंतु मात्र काही अक्षयच्या हातात येत नाही आणि देव म्हणजे लगेच तो हात त्याच्या हातातून सुटतो आणि रमा खोल अशी जोरात जाऊन दरीमध्ये पडलेली असते। अक्षय जोरात रमा 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 असे करत असतो आणि खूप रडत असतो। रमा अशी खोल आरडत ओरडत दरीत जाऊन पडते। अक्षय खूप असा रडत असतो, त्याची अवस्था इतकी बिकट होते आणि तो रडतच इकडे तिकडे हेल्प हेल्प करत असा रमा रमा असं त्या दरीत ओरडत असतो आणि तेथील जे काही लोक जमलेले असतात तर त्यांना तो हेल्प करा, माझी रमा कुठे आहे, रमा कुठे आहे असे किंचाळत असतो। तेव्हा आता मित्रांनो होतं काय, एक आपली रमा म्हणजे दरीत पडलेली असते आणि ज्या रमाला आपल्याला ज्या गाडीने उडवलेले असतं त्यातून मात्र आता एक रमाची सेम टू सेम दुसरी रमा म्हणजे रमासारखी दिसणारी मुलगी, अगदी मॉडर्न मुलगी धावतच येत असते
कारण तिच्या गाडीनेच आपल्या रमाला उडून दिलेलं असतं आणि ती आता आपला तोंडाचा स्कार्फ सोडते आणि धावतच ती रमाला वाचवायला येत असते। तेव्हा अक्षय रमा रमा असे जोरात ओरडत असतो आणि हातातील फुलांचा बुके सुद्धा आता त्या दरीत अक्षयकडून पडतो। अक्षय खूप किंचाळत असतो, खूप रडत असतो आणि ती मुलगी आता ह्या अक्षयकडेच अगदी धावत येत असते। ती मुलगी इतकी धावत पळत येत असते, नक्की कोण आहे हे आता अक्षयलाच काही त्या सत्याचा उलगडा होणार नसतो, कारण त्याची रमा तर खाली दरीत पडलेली असते आणि आता ही रमासारखी दिसणारी मॉडर्न मुलगी कुठून आलेली असणार। तेव्हा ती मुलगी अगदी अक्षयला मदत करण्यासाठी धावतच येत असते। अक्षय अगदी रमा रमा असे ओरडत असतो, तर अक्षयने काही खाल्लेलं सुद्धा नसतं आणि त्याला आता इतका मोठा धक्का आणि इतकं मोठं संकट त्याच्यासमोर येऊन ठेपलेलं असतं, म्हणून आता तो जोरजोराने किंचाळत असतो। पण त्याच वेळेस आता त्याला खूप असा त्रास व्हायला सुरुवात होते, कारण त्याने काही खाल्लेलं नसल्यामुळे त्याला चक्कर येत असतात। तेव्हा मात्र अक्षय चक्कर येऊन खाली पडतो आणि तेव्हा मात्र ती मुलगी तेथे येऊन पोहोचते आणि ती त्यांना मदत करायला आलेली असते। तेव्हा तिचा जो बॉयफ्रेंड असतो तो म्हणतो की माई माई चल इथून, चल चल, तुझ्या आईने जर आपल्याला एकत्र पाहिलं तर मग आता आपण जेलमध्ये ती घालेल, खूप असं अवघड होऊन बसेल, तू चल इथून। तर आता ही मुलगी म्हणत असते की नाही, आपण त्यांना हेल्प करायला आलेलो आहोत, मला असं बोलू नको, म्हणून तिला आपल्या बॉयफ्रेंडचा राग येत असतो। आजूबाजूचे लोक तेथे जमलेले असतात आणि हे सर्व पाहत असतात। अक्षय मात्र आता बेशुद्ध होऊन त्याला ग्लॅनी आलेले असते आणि तो लगेच तसा खाली चक्कर येऊन तेथेच असा पडलेला असतो। मुलगी काही ऐकायला तयार नसते। तेव्हा तिचा बॉयफ्रेंड म्हणतो की हे बघ, तू आता गाडीमध्ये जाऊन बस, मी येथे थांबतो, मी सर्व हे मॅनेज करतो, ओके ओके, जा तू गाडीमध्ये जाऊन बस। तेव्हा ती मुलगी काही जायला तयार नसते, ती एकतर खूप घाबरलेली असते, तिच्या डोळ्यामध्ये पाणी येत असतं। तेव्हा तिचा बॉयफ्रेंड म्हणतो की माई अगं मी आहे ना येते, तू काळजी करू नकोस, मी करतो हे सर्व मॅनेज। आणि ती तीनदा दरीमध्ये डोकावून पाहत असते। अक्षयकडे सुद्धा ती पाहत असते आणि तेव्हा मात्र आता ती आपल्या बॉयफ्रेंडचं ऐकते आणि मागं पुढे पाहत ती आपल्या गाडीकडे जात असते, परंतु तिचा पाय काही निघत नसतो। तीनदा ती मागे वळून पाहत असते आणि तेव्हा तिच्या बॉयफ्रेंडचं तिच्याकडे लक्ष जातो आणि ही माई पण ती अशी आता इथून नाही निघणार आणि जर तिला मला इथून घेऊन जायचं असेल तर नक्की तिला काहीतरी खोटी स्टोरी मला सांगावी लागेल, असा तो विचार करतो। आणि जेव्हा अक्षय तेथे पडलेला असतो तेव्हा सर्व तेथे जे काही कपल्स आलेले असतात तर ते सर्व अक्षयला मदत करण्यासाठी तिकडे अक्षयजवळ येतात, अक्षयला उठवण्याचा प्रयत्न करत असतात, परंतु आता मात्र अक्षय काही उठायला तयार नसतो, त्याला चक्कर येऊन अगदी बेशुद्ध झालेला असतो। त्यानंतर इकडे आता घरी सीमा ही स्वयंपाकघरात काम करत असते आणि तेवढ्यात मात्र कावेरीचा कॉल येतो। तेव्हा सीमा कॉल घेते आणि काय कावेरी, बोल ना ग। कावेरी मात्र रडत असते, कारण तिला आता रमाची खूप काळजी असते। तेव्हा आता ती लगेच सीमाला विचारते की काय ग सीमा, तुला रमाचा काही फोन वगैरे आला होता का? अगं मला खूप भीती वाटते, दिवसभरात एक सुद्धा फोन रमाने केला नाही, मला काळजी वाटते रमाची, मला कसं तरीच होतंय। अगं तिचा फोन आल्यानंतर तू मला फोन करायला सांग तिला, अगं खरंच मला रमाची खूप काळजी वाटते ग, असे वारंवार म्हणत असते, कारण आता एक भयानक संकेत आपल्या कावेरी सोबत सुद्धा घडलेला असतो, म्हणून तिला जास्त रमाची काळजी वाटायला सुरुवात होऊन टेन्शन येते। अगं मला इतकी भीती आतमधून दाटून आली, जीव असा खूप घाबरा घुबरा झाला। तेव्हा सीमा तिला प्रेमाने समजावते की अगं कावेरी नको ना ग, इतकं टेन्शन घेऊ नकोस, सांगू का आता आपल्या रमा आणि अक्षयच्या आयुष्यामध्ये सर्व काही छानच होत राहणार आणि तरी सुद्धा माझा काही रमाबरोबर फोन झाला ना, मग तरी मी तिला सांगेल की अगोदर तू कावेरीला म्हणजे आईला फोन कर, तू टेन्शन घेऊ नको, शांत राहा बरं, ठेवू का फोन? तर कावेरी घाबरलेलीच असते आणि रडत रडत म्हणते की हो नक्की, तू नक्की तिला फोन करायला सांग बरं, आणि फोन ठेवते। कावेरी खूप घाबरलेलीच असते। तर मंगला मावशी घाईने पंकज काकांना पाणी द्यायला सांगते। कावेरी म्हणते की मंगला काही होणार तर नाही ना? मंगला मावशी म्हणते की नाही कावेरी, अगं तू इतकं घाबरू नको काळजी करू, काही होत नाही। आणि पंकज काका कावेरीला पाणी प्यायला देतात। मंगला मावशी म्हणते की सावकाश सावकाश कावेरी, अगं इतकं टेन्शन घेऊ नकोस। तेव्हा आता कावेरी कुठे पाणी पिते आणि सारखं लक्ष त्या देवाकडे असतं। तेव्हा आता देवाला ती हात जोडते आणि देवाला प्रार्थना करते की देवा माझ्या रमाकडे तू लक्ष दे, माझ्या रमाला काही होऊन देऊ नकोस। तेव्हा आता जो काही प्रकार घडला त्या ठिकाणी आता अभि, आनंद काका हे सुद्धा आलेले असतात, पोलिसांच्या गाड्या
सुद्धा येतात. अक्षयला आता दवाखान्यामध्ये हॉस्पिटलला घेऊन जात असतात. अक्षय काका म्हणतात की अक्षय, अरे अक्षय उठ, तुला काही होणार नाही. म्हणून आता जो काही प्रकार घडला त्या धक्क्याने आता या तिघांना सुद्धा खूप मोठा धक्का बसत असतात आणि त्यातून ते अक्षयला सावरण्याचा प्रयत्न करतात. अक्षय काही शुद्धीवर नसतो, त्याला घाईने हॉस्पिटलमध्ये नेले जाते. काका त्यांच्यासोबत जातात अक्षय सोबत आणि अभि आणि आनंद त्या घडलेल्या घटनास्थळी थांबतात. आणि जे पोलीस पाटील साहेब असतात तर अभि त्यांना म्हणतो की पाटील साहेब प्लीज काय झालं, इथे काय घडलं होतं असं. तेव्हा पाटील साहेब सांगू लागतात की खरं तर येथील PA माझा म्हणजे मित्रच आहे आणि त्यानेच मला इथे घडलेल्या प्रकाराबद्दल सांगितलं आणि अक्षय मुकादम असल्यामुळे स्वतःच मी येथे आलो. रमाला गाडीने उडवलं आणि ती या दरीत पडली असं जेव्हा पाटील साहेब सांगतात तर ते ऐकून मात्र आता अभि आणि आनंद यांना जबर असा शॉक बसतो. अभि म्हणतो की काय, दोघं एकमेकांकडे पाहत असतात. तर पाटील साहेब पुढे म्हणतात की हे सर्व जे काही घडलं ते तुमच्या भावाने म्हणजे अक्षय मुकादम यांनी पाहिलं, त्यामुळे या सर्वाचा धक्का घेऊन ते चक्कर येऊन पडले असं आम्हाला येथील लोकांनी सांगितले. तेव्हा आता या दोघांना इतका शॉक बसलेला असतो. आनंद म्हणतो की अरे अभि, या अक्षयने काही खाल्लेलं सुद्धा नसणार. त्या दोघांच्या डोळ्यात पाणी येतं. तेव्हा अभि हा पाटील साहेबांना म्हणतो की पण रमा कुठे, रमा सापडली ना? तेव्हा पाटील साहेब म्हणतात की नाही, अजून आमची टीम काम करत आहे आणि इथल्या सहकाऱ्यांसोबत आम्ही सुद्धा प्रयत्न करत आहोत, त्यामुळे जे काही होईल मी तुम्हाला लवकरच अपडेट कळवतो. तेव्हा अभि आणि आनंद लगेच त्या दरीमध्ये जेव्हा रमा पडलेली असते तर त्या दरीजवळ येतात. खाली पाहतात तर आता अभिला शॉकच बसतो. इतक्या उंचावरून पडल्यानंतर कसं कोणी काही वाचू शकतं, म्हणून आता रमाची काही श्वासती नाही हे अभिला कळतं. त्यानंतर मात्र इकडे अक्षयला हॉस्पिटलमध्ये आणलेलं असतं, त्यावर उपचार सुरू होतात. अक्षयला शुद्ध आलेली असते आणि डॉक्टर त्याला चेक करत असतात. तेव्हा मात्र तो फक्त एक गोष्ट बोलत असतो की रमा रमा रमा. डॉक्टर हे काकांना म्हणतात की काळजी करू नका, ते लवकरच बरे होतील. काकांचं सुद्धा काही डॉक्टरांच्या बोलण्याकडे लक्ष नसतं. अक्षयकडे एकटक पाहत असतात. अक्षय पात्र रमा रमा असे करत असतो. तेव्हा काका हे हो म्हणतात आणि अक्षयच्या डोक्यावरून हात फिरवत असतात. अक्षयचं मात्र एक रमा रमा असं चालू असतं. आणि सीमा इकडे जान्हवी वहिनी आणि पार्वती आजी खूप रडत असतात. त्यांना अक्षय रमाची काळजी लागलेली असते आणि तेवढ्यात अभि तेथे येतो. अभि हा म्हणजे त्यांच्याकडे पाहतच असतो. तर सीमा विचारते की काय रे अभि, सापडली का रमा? अरे रमाबद्दल काही कळलं का तुला? तेव्हा अभि म्हणतो की रमा रमा नक्की आता कसं सांगू हे काही अभिला समजत नाही. तेव्हा आता सीमा खूप घाबरते. सीमा म्हणते की आई सांगा ना, तुम्ही याला काहीतरी बोल ना, म्हणा काहीतरी सांग ना रमाबद्दल. तेव्हा आजी रडतच अभिषेकला विचारते की अभिषेक अरे सांग ना, पोलीस काय म्हटले? तेव्हा अभिषेक म्हणतो की हो सापडेल. तर सीमा म्हणते की सापडेल ना? अभिषेक म्हणतो की हो, मी दादा बाबा आम्ही सर्वजण ती जागा बघून आलो आणि तेथे पाहिल्यानंतर आम्हाला असं आढळलं की खूप उंचावरून आपली रमा दरीत खाली पडली. तेथे एकतर खूप झाडं आहेत घनदाट असे, त्यामुळे रेस्क्यू ऑपरेशनला वेळ लागेल. पण असे म्हटल्यानंतर सीमा म्हणते की पण सापडेल हो ना अभिषेक? तेव्हा अभि फक्त हो म्हणतो. अभिषेक सुद्धा म्हणतो की हो, मोठी आई सापडेल आपली रमा. सीमाचा जीव अगदी थारेवर नसतो. सीमा म्हणते की हो, आपली रमा सापडेल म्हणजे सापडेल. तेव्हा ती आतमध्ये जाते. तर अभिला मात्र आता तेच बोलणं जे इन्स्पेक्टर पाटील साहेब त्यांनी सांगितले असतं की रमाला गाडीने उडवलं आणि ते हे सर्व तुमच्या भावाने पाहिलं, म्हणजे अक्षय मुकादम यांनी बघितलं. सारखं डोळ्यासमोर त्याच्या तेच विचार आणि तेच जे काही घडलेला प्रकार आहे तो त्याला दिसत असतो. त्याचे डोळे अगदी भरून येत असतात. आणि त्यानंतर मात्र आता सकाळ होते. त्यानंतर इकडे मात्र ह्या माही आणि या सत्यजितची एंगेजमेंट असते, तरी सुद्धा आता माहीला काही चेंज देत नसते. ही माही म्हणजे आपल्या रमाची दुसरी हमशकल. तेव्हा मात्र आता तिला काही आता त्या रमाला वाचवायला जायचं असतं आणि तिच्या घरच्यांना मदत करायची असते. हाच फक्त तिच्या डोक्यामध्ये एक विचार असतो. तेव्हा आता आपल्या एंगेजमेंटचा विचार न करता ही माही लगेच बाहेर बाईक जवळ येते आणि जे काही तिने कपडे वगैरे तो ड्रेस घातलेला असतो एंगेजमेंटसाठी तो लगेच तू काढून फेकून देते आणि आतमध्ये फक्त पॅन्ट आणि टी शर्ट असतो. तेव्हा मात्र आता एक नोकरानी असते आणि ती ज्यूस घेऊन चाललेली असते आणि ती माहीला म्हणते, माही मॅडम अहो आज तर तुमची एंगेजमेंट आहे, कुठे निघालात तुम्ही आणि हे कपडे सुद्धा फेकून दिलेत, काय हा एंगेजमेंटचा ड्रेस सुद्धा, अहो काय झालं कुठे निघालात? परंतु माही मात्र तिच्याशी काही बोलत नाही आणि लगेच तो ड्रेस ती फेकून देते. बाईकवर बसते, हेल्मेट घालते आणि परत ती रमाला वाचवायला म्हणजे त्या अक्षयला मदत करण्यासाठी तिकडे यायला निघते. आणि तोपर्यंत आता ती जी काही करीन आहे तर जी ज्यूस घेऊन आलेली ती घाईने लगेच आता ह्या माहीच्या मॉमला सांगायला आतमध्ये जाते.
तोपर्यंत माई ही बाईकवर बसते आणि तेथून मस्त असे निघून जाते। त्यानंतर आता अक्षयला सलाईन चालू असतं आणि जान्हवी त्याच्याजवळ बसलेली असते आणि त्या सर्व चिठ्ठ्या ती वाचत असते आणि तसतसे तिला रमाची आठवण येऊन डोळ्यामध्ये अगदी पाणी येत असतं। ती अक्षयकडे पाहते, इकडे तिकडे पाहते। बॅगमध्ये तिला सर्व त्या चिठ्ठ्या म्हणजे वाचायला म्हणजे मिळालेल्या असतात आणि ती वाचता वाचता खूप रडत असते आणि तेवढ्यात अक्षयला जाग येते। अक्षय जोरात डचकून उठतो आणि रमा रमा तो करत असतो आणि परत घाईने परत रमा म्हणत उठून बसतो। तेव्हा जान्हवी म्हणते की अक्षय अक्षय, तर अक्षय उठून बसतो। वहिनी, अगं वहिनी रमा कुठे, रमा कशी आहे, रमा कुठे आहे, अगं वहिनी मी तिला दरीत पडताना बघितलं ग बघितलं। म्हणून तो लगेच अंगावरील ती शाल बाजूला करतो आणि सलाईन सुद्धा आहे तो काढायचा प्रयत्न करतो। तेव्हा जान्हवी म्हणत असते की नाही अक्षय भाऊजी असं करू नका, अरे रमा सुखरूप आहे, तू तिची काळजी करू नको, आम्ही आहोत ना सर्वजण, आणि हे बघ तुला डॉक्टरांनी आराम करायचा सांगितला, आराम कर बरं, असे जान्हवी म्हणत असताना तिच्या हातामध्ये त्या सर्व चिठ्ठ्या असतात। अक्षय लगेच जान्हवी वहिनीच्या हातातून त्या चिठ्ठ्या घेतो आणि यामुळे मला माहिती होईल रमा कुठे असेल, आणि प्रत्येक चिठ्ठी असते तर ती प्रत्येक अक्षयची असते म्हणून त्या सर्व चिठ्ठ्या तो फेकून देतो। परंतु त्यात मात्र शेवटची चिठ्ठी ही रमाने लिहिलेली असते आणि त्यात तिने असं लिहिलेलं असतं की तुम्हाला काय वाटलं की मी सूचना देणार नाही, तुम्ही मला सोडून पुण्याला गेलात आणि मी काय करायचं ते तुम्ही मला माझ्यासाठी लिहून ठेवलं, मग मी सुद्धा आता तुमच्या सोबत नसताना तुम्हाला सांगणार आहे की तुम्ही काय करा। आणि हे बघा सगळ्यात अगोदर ना तर लगेच अक्षय ते वाचता वाचता जान्हवीला विचारतो की हे वहिनी रमा तर सुखरूप आहे ना, तेव्हा जान्हवी हो बोलते, तर लगेच अक्षय ती चिठ्ठी सुद्धा फेकून देतो आणि हे बघ वहिनी आता मग मला ह्या चिठ्ठ्यांना हात लावायचा नाही, मी आता ह्या चिठ्ठ्या नाही वाचणार आणि रमा परत आली ना मग ह्या चिठ्ठ्या मी वाचेन, मी आता ह्या त्यांना हात नाही लावणार, मला फक्त आता रमाला भेटायचं, तिच्याशी बोलायचं, प्लीज वहिनी तुम्हाला रमाला फोन लावून दे। तेव्हा जान्हवी म्हणते की हे बघ अक्षय तू रमाची काळजी करू नको, आपली रमा एकदम अशी सुखरूप आहे, तू तिचा विचार करू नको, ती एकदम सुखरूप आहे, असे बोलून थांब मी तुझ्यासाठी कॉफी घेऊन येते। म्हणून जान्हवी ही अक्षयसाठी कॉफी आणायला बाहेर जाते। अक्षय फक्त रमा 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 करत रडत असतो, मी असेल तर तुला काही होणार नाही रमा, मी जोपर्यंत आहे तुला काही होऊन देणार नाही, आणि रमा तू येईपर्यंत मी ह्या चिठ्ठ्या हात सुद्धा लावणार नाही आणि त्या चिठ्ठ्या वाचणार सुद्धा नाही। का थांबवलो फुलं घेण्यासाठी, म्हणून अक्षयला खूप आता पछतावा येत असतो, तो पश्चाताप करत असतो की मी फुलं घ्यायला थांबायला नको होतं, तर रमा माझी वाट बघून पुढे गेली नसती, म्हणून अक्षय डोक्याला हात लावून अगदी वैतागून गेलेला असतो। त्यानंतर आता हा भाग येथे संपल्यानंतर पुढील भागामध्ये सर्वजण रमाला शोधत असतात आणि पोलीस सुद्धा तेथेच असतात। सर्व जंगलामध्ये आता ही झाडाझुडपात शोध सुरू असतो। अभि आणि आनंद सुद्धा तेथेच असतात, शोधत असतात आणि त्याच वेळेस आनंदला आता रमाचे जे काही कानातलं घड्याळ आहे तर ते दिसते आणि त्यावर मात्र आता काही रक्ताचे डाग सुद्धा रमाला दिसतात। तेव्हा तो इन्स्पेक्टर साहेबांनाही सांगतो, तर इकडे मात्र आता अक्षयने रमासाठी सलाईन सुद्धा आपल्या हाताचे काढलेले असते, तोडून घेतलेले असते आणि त्यातून आता रक्त येत असते। तर काका ते पुसत असतात की अरे रमा येईल, आपली रमा नक्की येईल, तू काळजी करू नको, म्हणून अक्षयचं ते रक्त पुसत असतात आणि त्याला समजावत असतात अक्षय तू आराम कर। तेव्हा अक्षय मात्र खूप रडत असतो। त्यानंतर जेव्हा पार्वती आजी डॉक्टरना विचारते तर डॉक्टर सांगतात की जो काही प्रकार झाला त्याचा खूप यांना ट्रेस आला। तेव्हा पार्वती आजी म्हणते की नक्की काय डॉक्टर, तर डॉक्टर सांगतात म्हणजे ते जर कधी डिप्रेशन मध्ये गेले तर कधीही ते स्वतःच्या पायावर उभे राहू शकणार नाही। तेव्हा मात्र आता हे ऐकल्यानंतर मात्र सर्वांना खूप मोठा धक्का बसतो। अक्षयची जर अशी कंडिशन झाली तर खूप मोठा प्रॉब्लेम होईल, म्हणून आता घरातील सर्वांना एक जबर असा झटका बसतो। तेव्हा आता पुढे काय काय होत राहणार हे पाहण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करत राहा। धन्यवाद।